नमस्कार. आज आपण उपवासासाठी अतिशय खास आणि चविष्ट असा पदार्थ बनवणार आहोत. रताळी आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतात, पण नेहमी तेच उकडलेले रताळी खाऊन कंटाळा येतो. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रताळ्याचे मऊ आणि रसरशीत असा एक मस्त अप्रतिम चवीचा पदार्थ. तर आता आपण हे चाळणीत आपण रताळे वाफवण्यासाठी ठेवत आहोत, कारण पातेल्यात जर उकडायला ठेवलं तर त्यात पाणी जास्त होतं. अशा पद्धतीने रताळ्यामध्ये अजिबात पाणी जास्त राहत नाही किंवा फक्त वाफवूनच होतात. ह्या पद्धतीने पाहू शकता, फक्त वाफेमध्ये शिजवून आपल्याला रताळे घ्यायचे आहेत. त्यात पाणी वगैरे जास्त नाही पाहिजे. अशा पद्धतीने रताळे छान असे मऊ शिजले आहेत. तर आता हे रताळे आपण काढून थंड व्हायला ठेवूया. रताळे कोमट असतानाच आपण याची साल काढून घेऊया, म्हणजे साल छान निघते. ह्या पद्धतीने थंड झाल्यानंतर साल छान अशी निघत नाही, सहजतेने निघत नाही. कोमट असतानाच आपण साल काढून घेत आहोत. रताळ्यांची साल सहजतेने निघते कोमट असताना. तर ह्या पद्धतीने कोमट असतानाच आपण साल काढून घेतली आहे. हे रताळे सगळं पूर्णपणे आपण थंड करून घेतले. रताळे पूर्णपणे असे थंड झाले आहेत. रताळी उकडल्यानंतर रताळी स्मॅश करणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला हा जो आपण बनवणार आहोत पदार्थ उपवासाचा, त्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर ह्या पद्धतीने काठाच्या चमच्याने तुम्ही स्मॅश करू शकता किंवा मॅशरने सुद्धा करू शकता, पण गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. किंवा ह्या बारीक खिसणीने जर खिसले तर प्रश्नच येत नाही गुठळ्या राहण्याचा. तर ह्या पद्धतीने आपण रताळी सगळी आपण खिसून घेतली आहेत. थोडीशी काट्याच्या चमच्याने सुद्धा तुम्हाला दाखवले आहेत स्मॅश करून. स्मॅश झाल्यानंतर आपल्याला हे रताळी छान अशी मऊ अशी शिजलेली कळतात, पाहू शकता सहजतेने. वाफेवरच आपण रताळी शिजवून घेतली आहेत, जेणेकरून त्यात पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याचा अंश राहिला नाही. आणि रताळे सगळे अशा पद्धतीने मऊ असे स्मॅश झाले आहेत, पाहू शकता. ह्या पद्धतीने गुठळ्या अजिबात राहिले नाहीत. तर यामध्ये आता आपण दूध पावडर टाकूया, थोडी करून टाकूया. अगोदर मी 1 कप अशी दूध पावडर घेतली आहे. आता हे अर्धा किलो रताळे आहेत, अर्धा ते पाऊण किलो. जर तुम्हाला थोड्या कमी प्रमाणात करायचे असेल तर दूध पावडरसुद्धा कमीच लागते. तर इथं जास्त प्रमाणात रताळी जास्त प्रमाणात आहेत, त्यामुळं दूध पावडरसुद्धा आपल्याला जास्त पाहिजे. तर 1 कप अशी मी घेऊन थोडी टाकून यामध्ये छान अशी मिक्स करून घेत आहे. स्मॅश करून घ्यायची दूध पावडरसुद्धा यासोबत. आपण यामध्ये बटाटा किंवा मावा न वापरता एक खास गोड पदार्थ बनवणार आहोत. आणि आपण ही दूध पावडर पाहू शकता. अजून एकदा मी अर्धा कप अशी घेतली आहे. 1.5 कप अशी आपली ही दूध पावडर ह्यात मी मिक्स केली आहे, कारण रताळी जास्त आहेत, अर्धा ते पाऊण किलो. जर तुम्हाला कमी प्रमाणात हा पदार्थ बनवायचा असेल तर कमी तुम्ही रताळी घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने थोडी करून आपण दूध पावडर टाकून ह्याचं मिश्रण तयार करून घेऊया. याचा गोळा बनवून घेऊया आपण ह्या पद्धतीने दूध पावडर टाकून. तर छान असं मिक्स करून घेतली आहे दूध पावडर आपण. तर ह्यामध्ये ह्या स्टेजला थोडंसं हे चिकट होतं, तर आपण यामध्ये तूप टाकून ह्याचा छान असा गोळा बनवून घेऊया. 1 चमचा असं तूप टाकलं आहे. तर हे तूप छान असं लावून मिक्स करून गोळा बनवून घेऊया आपण. ह्याचे बनवत आहोत आज आपण उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम. तर हे रताळ्याचे गुलाबजाम खूप छान लागतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत. चवीला तर अप्रतिम लागतातच आणि मऊ लुसलुशीत होतात. रताळ्याचे जर गुलाबजाम तुम्ही बनवले तर नंतर माव्याचे गुलाबजाम विसराल, इतके छान होतात रताळ्याचे गुलाबजाम. नक्कीच ह्या पद्धतीने बनवू शकता. थोडंसं मिक्स करून घेतलं आहे हे मी अजून एकदा, आणि छान असा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. दूध पावडर टाकल्यामुळे ह्याची चव अजूनच वाढते. तर ह्यामध्ये तुम्हाला दूध पावडर नसेल टाकायचे तर राजगिऱ्याचे पीठ किंवा शिंगाड्याचे पीठ किंवा भगरचे पीठ तुम्ही टाकू शकता. तर असा गोळा तयार झाला आहे. यामध्ये मी बेकिंग पावडर टाकली नाही. जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही 2 चिमूटभर टाकू शकता. ह्या पद्धतीने छान असा आपला ह्या गुलाबजामचा गोळा तयार झाला आहे. तर आपण 5 ते 10 मिनटासाठी साईडला ठेवूया आणि ह्याच्यासाठी पाक तयार करून घेऊया. तर 1.5 कप मी दूध पावडर घेतली होती,
तर 1.5 कप अशी साखर घेतली आहे. यामध्ये 1.5 कपच आपण पाणी टाकत आहोत. हे छान असं आपण उकळून घेऊया अगोदर. याच्यावर जर साखरेमध्ये थोडंसे जरी धूळ असेल किंवा खराब असेल तर तुम्ही थोडंसं दूध टाकून याच्यावरती जी मळी असते ती तुम्ही काढून घेऊ शकता. तर यामध्ये आता आपण पाणी टाकून हलवत आहोत मध्यम ते मोठ्या आचेवर. तर साखर सगळी आपण वितळून घेत आहोत. ह्या पद्धतीने बघा साखर वितळून घेतली आहे, मंद आच केली आहे आणि असा मऊसर असं आपल्या बोटाला लागलं पाहिजे तिथपर्यंतच आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे. एक तार वगैरे करायची नाही. तर छान असा आपला पाक तयार आहे. आता कोमट राहण्यासाठी थोडंसं झाकण ठेवूया. त्यावर अर्ध झाकण ठेवून एकीकडे ठेवून टाकू आणि ह्याचे छान असे गुलाबजाम वळवून घेऊ. ह्याचे गुलाबजाम बनवताना अजिबात वेळ लागत नाही. आपण एक ते 2-3 असे गुलाबजाम हातावर वळू शकतो. ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. मी एकच बनवून दाखवत आहे. हाताला तूप लावून घेतलं आहे आणि एकसारखे गुलाबजाम होण्यासाठी 1च चमचा यूज केला आहे आणि छान असे आपण गुलाबजाम बनवून घेऊया. ह्या पद्धतीने आपले गुलाबजाम बनवून घेऊया. एकीकडे पाक पण तयार झाला आहे. तर एकीकडे आपण आता तेल ठेवूया तापत मध्यम आचेवर. मध्यम आचेवर आपण तेल तापत ठेवले आहे आणि एकीकडे गुलाबजाम पण बनवून घेत आहोत. हे सगळे गुलाबजाम वळवून झाल्यानंतर आपल्याला एकदमच असे थोडे थोडे करून गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. हे गुलाबजाम तळायला आपण जे माव्याचे गुलाबजाम बनवतो त्याप्रमाणे नाही, मध्यम आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीने छान असे हे गुलाबजाम पटकन होतात, रसरशीत आणि खूप बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत. चवीला तर अप्रतिम आहेतच. रताळ्याचे मऊ आणि रसरशीत गुलाबजाम होतात. तर तुम्ही उपवासासाठी नक्की बनवून पहा. तर मध्यम आचेवर आपण हे गुलाबजाम बनवून घेत आहोत. जर लहान एकदम आच केली तर हे गुलाबजाम विरघळतात. कारण मी 2 वेळा बनवले तर 2 वेळा हे लहान आचेवर विरघळायचे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर हे गुलाबजाम छान तळून होत होते. तर तुम्ही पण मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्या. मध्यम आचेवर तळून घेत आहे. मध्यम आचेवर तळून घेतल्यामुळे आतपर्यंत हे छान असे शिजले जातात. तर ह्या पद्धतीने मध्यम आचेवर मी गुलाबजाम तळून घेत आहे. सगळे गुलाबजाम आपण मध्यम आचेवरच तळून घेतले आहेत. लहान आच केली की विरघळायचे, त्यामुळे मी मध्यम आचेवरच तळून घेतले आहेत. तर ह्या पद्धतीने गुलाबजाम आपले सगळे तळून घेऊया. खूप छान लागतात, रसरशीत आणि उपवासाच्या दिवसात काहीतरी असं गोड खावंसं वाटलं तर हे रताळ्याचे गुलाबजाम उत्तम पर्याय आहे. नक्कीच बनवून पहा ह्या पद्धतीने. तुम्हाला जर रताळ्याचे गुलाबजाम ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा, विसरू नका. आणि रताळ्याचे गुलाबजाम रेसिपी नक्की घरी ट्राय करा ह्या उपवासाच्या दिवसामध्ये, चैत्र नवरात्रीमध्ये. तर आपले सगळे गुलाबजाम आपण थोडे थोडे करून तळून घेतले आहेत. अजूनसुद्धा एक बॅच राहिली आहे, ते पण तळून घेऊया आपण. खूप छान होतात गुलाबजाम. माव्याचे गुलाबजाम बनवायला थोडेसे अवघड जातात, पण हे गुलाबजाम बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान आहेत. तर आपण हे गुलाबजाम सगळे तळून घेतले आहेत. आता कोमट पाक आहे त्यामध्ये टाकूया. तर हे गुलाबजाम आपण कोमट पाकामध्ये टाकले तर 1 ते 2 तास असं मुरवून घेऊया. पाहू शकता आपला कोमट पाक आहे. तर यामध्ये आपण गुलाबजाम टाकून घेऊया. गुलाबजामची ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. यामध्ये मी विलायची पावडर विसरले होते, तर गुलाबजाम टाकून झाल्यानंतर लक्षात आल्यानंतर थोडीशी पावडर टाकली आहे फ्लेवरसाठी. तर खूप छान असे हे रताळ्याचे गुलाबजाम अप्रतिम चवीचे तयार आहेत. हे मुरवून घेतले मी 2 तास, नंतर तुम्हाला दाखवते. आतपर्यंत छान असा पाक मुरला आहे आणि वरून थोडासा पाक टाकून तुम्हाला दाखवते. खूप छान स्वादिष्ट होतात हे. नक्कीच बनवून पहा. ह्या पद्धतीने बिघडणार नाहीत आणि उपवासाच्या दिवसात एनर्जीसाठी आपल्याला हे गुलाबजाम रताळ्याचे खूप उत्तम पर्याय आहे. नक्कीच बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुन्हा रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.